पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही. कित्येक वर्ष सिद्धींनी जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व गाजवलं होतं. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकद पणाला लावून देखील किल्ला जिंकता आला नाही. किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांना सिद्धींनी त्याच जंजिरा किल्ल्यावर ठार केलं होतं. इतकं सगळं करून देखील जंजिरा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही. परंतु याच किल्ल्यावर 300 पेक्षा जास्त वर्ष स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांसह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. आणि आज आपण आलो मुरुड मधल्या जंजिरा किल्ल्याला